भीम, जय शिवराया. संजय जगताप, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय असा की चार धाम भगवान बुद्धाच्या जीवनातले. हे चार धाम म्हणजे पहिलं धाम हे बुद्धांचं जन्म ठिकाण लिंबोण्या वन, हे नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरवर आहे. दुसरं धाम त्यांना मिळालेले ज्ञान प्राप्त हे बौद्ध गया. आणि तिसरं धाम म्हणजे सारनाथ, जिथं त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा दुःखापासून मुक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला, सारनाथ. आणि चौथं धाम हे कुशीनगर. हे भगवान बुद्धाच्या जीवनातले चार धाम. हे चार धाम हे जे नाव हे त्यांच्यापासून पडलेलं आहे. कारण चीन प्रवासी फाहियान ह्याच्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की जगातनं चार धाम करायला लोक, अख्ख्या विश्वातनं लोक चार धाम करायची यायची, ते भगवान बुद्धांचे चार धाम करायला येत होते. आणि हे चार धाम होते जन्म, मिळालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा लोकांसाठी केलेला उपयोग आणि शेवट त्यांचा झालेला अंत. ही चार धाम हे त्यांच्या जीवनातले सत्य कहाणी आहे. आणि हे सत्य बघायला लोक येत होते. हे सत्य बघितल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जीवनातले चार धाम आठवू शकता की तुमचा जन्म, तुमचं केलेलं काम आणि तुमचा अंत. हे चार धाम प्रत्येकाच्या जीवनात असतात. हे भगवान बुद्धांच्या जीवनापासून ही चार धाम यात्रा ही विश्वाची लोक करत होती, पुऱ्या जगातली लोक करत होती. त्याला ही चार धाम म्हणत होते. त्यामुळं आपल्या भारतातले जे चार धाम होते हे भगवान बुद्धांचेच सर्वात प्रथम जे चार धामसाठी येत होते, ते अख्ख्या विश्वातनं लोक येत होते भगवान बुद्धांचे चार धाम करण्यासाठी. ठीक आहे. हे हजारो वेळा आणि मरेपर्यंत ही आठवण केली आणि प्रत्येक क्षणाला आठवण केली, तरी तुमच्या जीवनात जो काही मार्ग आहे तो तुम्हाला सापडेल. ही सत्य आहे. ह्या ठिकाणी सत्य आहे, ती सत्यापासूनच तुमचे बी जीवनाला सत्य मार्ग सापडू शकतो. तुम्ही जर कुठं रस्ता चुकला आणि सत्य नाही सापडलं तर तुमच्या जीवन चुकल्यासारखं. चला, जय भीम, जय शिवराया. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही गोष्ट तुम्ही म्हणताल अचानक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे आणि हा विषय का सांगतोय, तर हे सत्य आहे आणि सत्य ही कळालं पाहिजे. हजार वेळा आणि मरेपर्यंत हे सत्य आज 2500 वर्ष चालत आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढेही ती सत्य लपणार नाही. जय भीम, जय शिवराया.